नमस्कार मंडळी, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर मी डॉक्टर अजय पवार आपलं पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो, आज देखील पुन्हा एकदा एक शेतकरी हितासाठीची योजना आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। योजनेवरून आपल्या लक्षात आलंच असेल की पशुसंवर्धन विभागामार्फत 50 ते 75% अनुदानावर शेळी, मेंढी, गाय, म्हैस कुक्कुटपालन योजना याविषयीची ही योजना आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण गाय म्हैस याच्या पालनावर जी काही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जात आहे त्याबद्दलची माहिती आपण बघितली आहोत। तर आज आपण शेळी, मेंढी, गाय, म्हैस कुक्कुटपालन यासाठी देखील कशा पद्धतीने अनुदान आपल्याला उपलब्ध आहे आणि त्या संबंधीचा अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्र लागतील याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याला सुरुवात करण्यापूर्वी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही अशीच माहिती वारंवार मिळण्यासाठी बेल आयकॉनला देखील आपण बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील। तर मित्रांनो, बघूया आजची ही योजना। तर या 6 प्रकारच्या योजना आपल्या समोर दिसत आहेत। तर यापैकी पहिली जी आहे 2 दुधाळ गाय म्हैस वाटप योजना, ज्याचा व्हिडिओ आपण गेल्या व्हिडिओमध्ये याबद्दलची आपण सर्व माहिती पाहिली। यामध्ये अनुसूचित जमातीला 75% अनुदान आहे आणि सर्वसाधारण ज्या जाती आहे त्याला 50% अनुदान आहे। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती आहे राज्यस्तरीय 1000 पक्ष्यांचे कुक्कुटपालन योजना। म्हणजे या ठिकाणी 1000 पक्षी जी कोंबड्याची पिल्ला आहे ती तुम्हाला दिल्या जाणार आहेत। यामध्ये काय अनुसूचित जातीला 75% अनुदान असणार आहे आणि सर्वसाधारण जातींना 50% अनुदान असणार आहे। त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती आहे राज्यस्तरीय शेळी, मेंढी गट वाटप योजना। या योजनेमध्ये देखील अनुसूचित जातींना 75% अनुदान आणि सर्वसाधारण जातींना 50% अनुदान दिले जाणार। या आहेत आपल्या राज्यस्तरीय योजना, ज्या वरच्या 3 ज्या आहेत त्या राज्य। त्यानंतर जिल्हास्तरीय योजना ज्या आहेत त्यामध्ये 100 पक्ष्यांचं कुक्कुटपालन आहे आणि ही जी योजना आहे ही सर्व प्रवर्गांसाठी, इथं कुठल्याही प्रवर्गाचं बंधन नाही आणि हिला 50% अनुदान असणार आहे, मग तो कुठल्याही प्रवर्गातला असो। तर ही जिल्हास्तरीय आणि 100 पक्ष्यांचा आहे। त्यानंतर जिल्हास्तरीय परसबाग कुक्कुटपालन योजना देखील आलेली आहे, त्यामध्ये सुद्धा सर्व प्रवर्गांसाठी 50% अनुदान असणार आहे। आणि शेवटची जी आहे ती जिल्हास्तरीय शेळी, मेंढी गट वाटप योजना। यामध्ये अनुसूचित जातीला 25% अनुदान असणार आहे, 75% रक्कम मात्र त्यांनी भरायची। अशा पद्धतीने या राज्यस्तरीय 3 व जिल्हास्तरीय 3 अशा एकूण 6 प्रकारच्या योजना पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा तेही सांगू। यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड 7/12, त्यानंतर अपत्य दाखला, जातीचा दाखला, SC ST प्रवर्ग जर असेल तर त्यांच्यासाठी जातीचा दाखला कंपल्सरी आहे। त्यानंतर तुमचा 8चा उतारा आणि बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। जे पासबुक तुमचा आधार, जे बँक पासबुक बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी तुमचं कनेक्ट असलेलं पाहिजे। तर मित्रांनो, आणि हा जो अर्ज करायचा जो आहे तर याची शेवटची जी तारीख आहे ती आहे 1 जून 2025। ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल या योजनांसाठी तर या ठिकाणी राजमुद्रा एंटरप्राइजेस आणि त्यांचा मोबाईल क्रमांक देखील खाली दिलेला आहे। या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ हा आवडलाच असेल तर आपल्या इतर शेतकरी आणि गरजू बांधवांपर्यंत पोहोचवा, शेअर करायला देखील विसरू नका। मित्रांनो, धन्यवाद।